गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आत्ता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मी बर्लिनच्या सेंट्रल बस स्टेशनवर आहे. इकडे यायचं कारण असं की आज मी प्रागसाठी ट्रॅव्हल करणार आहे. तर माझी बस जी आहे ती 7 वाजता आहे आणि या प्लॅटफॉर्मवर उभा राहणार आहे. तर अजून बस यायची आहे, तोपर्यंत इथं थांबूया. जे बर्लिन सेंट्रल बस स्टेशन आहे तिथं अराउंड 35 स्टॉप्स आहेत. जनरली इथं फ्लिक्स बस थांबतात आणि इकडं फ्लिक्स बसचं एक ऑफिस पण आहे आणि इथं थोडे ग्रॉसरी स्टोअर पण आहेत. इथे एक डॉनरचं शॉप पण आहे. माझी जी बस आहे ती या प्लॅटफॉर्म नंबर 27वर येणार आहे. तुम्ही बघू शकता की बसचा नंबर जो आहे तो 060 आहे. जिचा एंड स्टॉप जाग्रेब आहे आणि ती ड्रेस्डेन, प्राग, व्हिएना आणि मारिबोर जे आहे तिथे जाऊन ती थांबणार आहे. तर बस अजून यायची आहे, ऑलमोस्ट 20-25 मिनटं आहेत. आय थिंक हीच आमची बस आहे जी आता इकडे यायला ती. तर ही आहे आपली सीट 16A. ओके, फायनली प्रागमध्ये पोचलेलो आहे आणि हे जे आहे ते प्रागचं बस स्टेशन आहे. ही जी बिल्डिंग आहे तिथं माझं हॉस्टेल आहे. तर जे चेक इन टाईम आहे ते दुपारी 3 वाजता आहे, पण आत्ता 12 वाजलेत. सो होपफुली ते मला बॅग तरी ठेवायला देतील. मग एकदा बॅग ठेवून मी सिटीमध्ये जाऊ शकतो आहे. तर आता मी आलेलो आहे हेवल्स्की मार्केटमध्ये. ते प्रागचं सगळ्यात ओल्डेस्ट मार्केट आहे जे 1232पासून सुरू आहे. म्हणजे जवळपास त्याला 800 वर्ष झाली हे मार्केट चालू आहे. मेडिवल पिरियडमध्ये हा एक ट्रेड हब होता, पण आता तुम्ही बघू शकता की इथं वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत, जसं की फ्रूट्स आहेत, सुव्हनियर्स आहे आणि हँडमेड क्राफ्ट्स पण इथं आहे. जर तुम्हाला लोकल लाईफ टेस्ट करायची असेल तर हा एक मस्त स्पॉट आहे. हेवल्स्की मार्केटमध्ये सुव्हनियर्स घेऊन आणि ब्रंच करून झाल्यावर मी आता आलेलो आहे माझ्या सेकंड स्पॉटला, जे आहे फ्रान्स काफ्का रोटेटिंग हेड. जे आर्ट आहे ते डेव्हिड सर्नी नावाच्या एका आर्टिस्टनं बनवलेलं आहे आणि हे जे आर्ट आहे ते फ्रान्स काफ्काचं आहे. फ्रान्स काफ्का हा प्रागमधला वन ऑफ द मोस्ट फेमस रायटर होता. 11 मीटर हाय आणि 42 स्टेनलेस स्टीलच्या प्लेट्सने मिळून हे स्कल्पचर बनवलं गेलेलं आहे. त्याच्या 42 स्टेनलेस स्टीलच्या प्लेट्स आहेत, त्याचं प्रत्येकी जे वजन आहे ते 1000 किलो म्हणजेच 1 टन आहे आणि मोटर्स आणि कम्प्युटर कंट्रोल यूज करून ते मूव्ह केलं जातं. शिफ्टिंग नेचर ऑफ थॉट्स आणि त्याचबरोबर काफ्काची जी फ्रॅगमेंटेड पर्सनॅलिटी आणि जे इनर कॉन्फ्लिक्ट्स होते ते हे जे स्ट्रक्चर आहे ते सिम्बॉलाइज करते. आणि दर 15 मिनिटांनी हे जे स्ट्रक्चर आहे ते रोटेट होते, त्यामुळं इकडं बघायला आलेल्या लोकांची गर्दी पण हळूहळू वाढत चाललेली आहे. आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि माझा हॉस्टेलचा जो चेक इन टाईम होता तो झालेला आहे. तर आता मी हॉस्टेलला जाऊन सगळं रूम वगैरे सेट करून मग परत बाहेर पडण्याचा विचार करतो आहे. मी आता माझ्या रूमवर आलेलो आहे. जस्ट आत्ता माझं चेक इन झालं. तर माझी रूम जी आहे ती अशी आहे. एक मिरर, सिंक, ते डस्टबिन, इथं 4 लॉकर आहेत, हा माझा बेड, हे बाकीचे 3 बेड, इकडं कपडे अडकवायला जागा आणि इथनं हे बस स्टेशन. थोडं फ्रेश होऊन एक म्युझियम बघायला जायचा प्लॅन होता, पण फ्रेश झाल्यावर आमच्याच हॉस्टेलच्या बॅकयार्डमध्ये एक मस्त रेस्टॉरंट होतं, तिथं थोडा वेळ चिल केलो. त्यामुळं आता हे जे म्युझियम आहे ते बंद व्हायला आलेलं आहे, त्यामुळं मी आता डेसर्ट राऊंड बीच टॉरला जाणार आहे.
आलेले आहेत आणि आजचा दिवस इथंच संपतो आहे. जे जे फिरायचं होतं ते त्यातले ऑलमोस्ट 2-3 स्पॉट झाले आणि 2 जे होते ते राहिलेत, ते आता उद्यासाठी पोस्टपोन केलेत. उद्या सकाळी अराऊंड 4 ते 5च्या दरम्यान मला उठून निघायचं आहे, कारण मी जे स्पॉट्स बघितलेत तिथं सकाळी ऑब्व्हियसली गर्दी नसणार आहे. त्यामुळे जे मला फोटोज घ्यायचे आहेत ते व्यवस्थित घेता येतील. त्यामुळं आजचा दिवस हा इथंच संपतो आहे. मी आज तुम्हाला उद्या भेटतो. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द सेकंड डे. आज माझा प्लॅन असा आहे, सगळ्यात पहिला आता सकाळचे 5:30-5:45 वाजले असतील आणि आजचा माझा प्लॅन असा आहे की मी आता सगळ्यात पहिला चार्ल्स ब्रिजला जाणार आहे आणि 1-2-3 लोकेशन्स आहेत तिथले फोटोशूट वगैरे करून मग ट्रायपॉड वगैरे सगळं हॉस्टेलवर परत ठेवून त्याची माहिती सांगायला मी परत जाईन तिकडं. एवढ्या लवकर बाहेर पडायचं कारण असं आहे की आता सकाळी खूप कमी गर्दी असते, त्यामुळं मला जसे शॉट्स पाहिजे आहेत ते विदाऊट डिस्टर्बन्स मला मिळू शकतात. काळचा वेळ असल्यामुळं इथले रस्ते सगळे सुनसान आहेत, कोणच नाही आहेत. 1-2 गाड्या अधूनमधून येतात, पण तसं बघायला गेलं तर आता कोणच नाही आहे इथं. तर मला आता पहिला फ्लॉरेन्सच्या स्टेशनवर जायचं आहे. तिकडनं एक ट्रेन घेऊन ट्राम घ्यायची आहे मला. त्यात पहिला मी फ्लॉरेन्स या स्टेशनवरून आयदर बस किंवा ट्राम घेईन, जे लवकर येईल ते घेऊन मी जाईन. गोष्ट मी इथं ऑब्झर्व केली आहे की जसं बर्लिनमध्ये इथं पेडेस्ट्रियनसाठी सिग्नल्स असतात तसं इथं कायच नाही आहेत. कुठल्याच इथं असं खांबांवर सिग्नल नाही आहेत. इथं असं आहे की जर तुम्ही या झेब्रा क्रॉसिंगवरून चालत जात असाल आणि एक गाडी आली तर ती गाडी ॲटोमॅटिकली थांबती. तुम्ही पूर्ण रोड क्रॉस केला की मगच ती गाडी जाते. 500 मीटर लांब आणि 10 मीटर विड्थ असलेला हा आहे चार्ल्स ब्रिज. जॉन ऑफ नेपोमुक ही जी व्यक्ती होती ती 1393मध्ये किंगच्या अगेन्स्ट गेल्यामुळं या ब्रिजवरून त्यांना ढकलून देण्यात आलेलं. तर इथं त्यांचा एक स्टॅच्यू आहे, तो मला सापडतो आहे काय बघतो, कारण इथं ऑलरेडी भरपूर स्टॅच्यूज आहेत. तर तो जर स्टॅच्यू मला सापडला तर त्या स्टॅच्यूबद्दल पण एक फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला मी सांगतो. त्या ब्रिजचे हे जे ब्लॉक्स आहेत ते फुल सँडस्टोनमध्ये कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. प्रागमध्ये बॉलिवूडच्या बऱ्याच फिल्म्सचं शूटिंग झालेलं आहे, जसं की रॉकस्टार किंवा जब हॅरी मेट सेजल जी शाहरुख खानची मूवी होती. तसंच हॉलिवूडमधल्या तुम्हाला माहीत असेल की स्पायडरमॅन फार फ्रॉम होमचं शूटिंग पण इथं झालेलं आहे या ब्रिजवर. मी एक तो स्टॅच्यू आहे ज्याच्याबद्दल मी मगाशी बोलत होतो आणि इकडून मस्त सनराईज होताना दिसत आहे आणि लोक सगळे फोटो काढत आहेत. तर या स्टॅच्यूबद्दल लोकांचा असा बिलीफ आहे की या स्टॅच्यूला टच करून जर कुठली विश मागितली तर ती पूर्ण होती. असा आहे चार्ल्स ब्रिज जो या लातावा रिव्हरवर बसला गेलेला आहे आणि त्याचबरोबर इथं लोकांचे आय थिंक प्री वेडिंग शूट्स चालू असतील. आय वॉज रॉंग. इथं असे सायन्स आहे, फक्त मला असं वाटते की जिथं मेजर टुरिस्ट प्लेसेस आहेत तिथंच हे सायन्स आहेत किंवा जिथं मेन रोड्स आहेत तिथंच सायन्स आहेत, पण रेग्युलर ठिकाणी असे सायन्स नाही आहेत. आत्ता मी आलेलो आहे माझ्या सेकंड लोकेशनला, जे आहे ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक. तर हे जे क्लॉक आहे ते 3rd ओल्डेस्ट ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक इन द वर्ल्ड आहे आणि आत्तापर्यंत वर्किंग कंडिशनमध्ये असलेलं एकमेव क्लॉक आहे जे 1410मध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. क्लॉकमध्ये सन आणि मूनच्या पोझिशन आणि मूनच्या फेजेस तसंच झोडिॲक ज्या सायन्स आहेत त्या पण दाखवतात. यामध्ये 4 प्रकारच्या फिगर्स आहेत ज्या अशा आहेत की मी झूम करून दाखवतो. इथं हे जे स्केलेटन दिसतंय राईट साईडला ते त्याच्या हातामध्ये एक दोरी आहे, ते वरच्या बेलला रिंग करते. त्यानंतर या कोपऱ्यात ही जी फिगर आहे ती व्हॅनिटीची आहे, जे आरशामध्ये बघते.
त्यानंतर या साईडला ही जी फिगर आहे ती ग्रीडची आहे, ज्यानं हातात एक पैशाची बॅग घेतलेली आहे. आणि ही जी फिगर आहे ती लशची आहे, जी तिचा हेड शेक करते. लोक असं म्हणतात की ज्यावेळी मास्टर हेनसनं हे क्लॉक बनवलं त्यावेळी असं क्लॉक परत बनवू नये म्हणून या सिटीमधल्या लोकांनी त्यांच्याशी डोळे काढून घेतले. इथले लोक असं पण मानतात की ज्यावेळी हे क्लॉक चालायचं बंद होईल त्यावेळी प्रागसाठी डिझास्टर येणार आहे. या क्लॉकनं वॉर्स, फायर्स, ऑक्युपेशन सगळं बघितलेलं आहे. आणि जेव्हा याची 600th ॲनिव्हर्सरी होती 2018मध्ये त्यावेळी याचं मेजर रिस्टोरेशन केलं गेलेलं आहे. ही प्रागच्या ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉकची हिस्ट्री आहे. तर आता मला खूप जोराची भूक लागलेली आहे. 1-2 स्पॉट्स बघून ठेवलेत मी खायला जायचे, त्यामुळे आता आपण तिकडे जाऊया पहिला. माझे जे पुढचे लोकेशन्स आहेत तिकडे जाऊया. मोस्टली मी म्युझियम वगैरे करायचा विचार करतो आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉकच्या शेजारीच हा असा ओल्ड टाऊन स्क्वेअर आहे. आणि हे जे आहे ते चर्च ऑफ आवर लेडी बिफोर टाईम असं चर्च आहे. तिथं पण आपण जाणार आहे. खरं अजून तो उघडलेला नाही आहे, त्यामुळं पहिला काहीतरी खाऊन घेऊया आणि मग त्या चर्चमध्ये आपण जाऊया. बाकी प्रागबद्दल जर सांगायचं झालं तर प्राग ही चेक रिपब्लिकची कॅपिटल आहे, जिथं मोस्टली चेक ही भाषा बोलली जाते. जवळपास 500 स्क्वेअर किलोमीटर्समध्ये ही सिटी पसरलेली आहे. ChatGPTनं मला असं सांगितलं की इनिशियली इट वॉज अ कॅथलिक कंट्री, पण आता रिसेंटली ही कंट्री जी आहे चेक रिपब्लिक ती सेक्युलर झालेली आहे. आता मी जिथं कॉफी आणि नाश्ता घेतला त्या रेस्टॉरंटपासून जवळच इथं हे जे आहे हा एक टॉवर आहे जो 1475मध्ये किंग व्लादिस्लाव II यांनी बनवलेला. तर ह्याचं इनिशियली जे नाव होतं ते न्यू टॉवर होतं, पण इथं वॉरच्या वेळी गन पावडर ठेवलं जायचं, त्यामुळे ह्याला आत्ता जे नाव दिलं आहे ते पावडर टॉवर असं ह्याचं नाव आहे. 65 मीटर उंच असलेल्या टॉवरमधून तुम्हाला जर प्रागचा व्ह्यू बघायचा असेल तर तुम्ही 9 युरो देऊन इथं वर टॉपला जाऊ शकता आणि तुम्हाला मग या सिटीचा पॅनॉरमिक व्ह्यू बघायला मिळू शकतो. राईट नाव आय एम इन दी नॅशनल म्युझियम ऑफ प्राग. आत्ता सकाळचे 10 वाजले आहेत आणि माझं जे तिकीट आहे ते 10:30पासून सुरू होणार आहे, त्यामुळे आता अर्धा तास मला जरा वेट करावा लागणार आहे. हे जे म्युझियम आहे ते 1891मध्ये बिल्ड केलं गेलेलं आहे आणि हे प्रागमधलं नाही तर पूर्ण चेक रिपब्लिकमधलं सगळ्यात मोठं म्युझियम आहे. इकडं जवळपास 20 मिलियन एन्चार्ड आयटम्स आहेत, पण एकावेळी हे सगळे डिस्प्ले नाही केले त्यांनी. चा मेजर एरिया जो आहे ज्यावर यांनी फोकस केलं आहे तो नॅचरल हिस्ट्री आहे, जसं की फॉसिल्स झाले, मिनरल्स झाले, झूलॉजी झाली, अँथ्रोपोलॉजी झाली, त्यानंतर झेकची मिडिवल हिस्ट्री पिरियडमधले काही गोष्टी असतील त्यांचे आर्ट, मेडल्स वगैरे जे काय काय ते या म्युझियममध्ये आहेत. आणि या म्युझियमचे जे तिकीट्स आहेत ते इथनं तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकताय. आता मी इंग्लिश ऑप्शन चूज करतो. इथं बाय तिकीट्स म्हणून येते, बाय तिकीट्स. तर म्युझियम कॉम्प्लेक्स आणि चिल्ड्रन म्युझियम 2 पार्ट आहेत, पण आपण म्युझियम कॉम्प्लेक्स चूज करूया. हे मी तिकीट घेतलं आहे ऑलरेडी 10:30 वाजताचं. नंतर इथं पेमेंट्स, नंतर इथे 4 ऑप्शन येतात. ॲडल्टसाठी 360 क्रोना, आयझिक किंवा स्टुडंटसाठी जे मी घेतले तिकीट त्याचं 260 क्रोन आहे आणि सिनियरला पण 260 आहे आणि चिल्ड्रनना फ्री आहे. तर इथे एक जायंट स्क्विडबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे की हा जो जायंट स्क्विड आहे तो वन ऑफ द लार्जेस्ट आणि मोस्ट मिस्टेरियस सेफॅलोपॉड आहे आणि हा पाण्यामध्ये सेव्हरल किलोमीटर्स खाली सापडला जातो आहे. त्याची जी लेंथ आहे ती ऑलमोस्ट 15 मीटर लॉंग आहे आणि 2004मध्ये पहिल्यांदा त्याचा फोटोग्राफ काढला गेला आणि त्याची साईज तुम्ही इथं बघू शकता. रेप्लिका लावला आहे त्याने फक्त. त्याचबरोबर इथं समुद्रात सापडणाऱ्या वेगवेगळ्या माशांचे रेप्लिकाज पण लावलेले आहेत.
आणि त्यांची माहिती तशी छोट्या छोट्या सेक्शनमध्ये लिहिलेली आहे. जर मी असं प्रत्येक माशाची माहिती तुम्हाला सांगत बसलं तर एक दिवस पण कमी पडेल. त्यामुळं मी तर सजेस्ट करेन की जर कधी तुम्ही प्रागला आला तर इकडं नक्की विजिट करा. मी आता तुम्हाला जस्ट हायलाईट्स दाखवतो. इकडं असे थोड्या सी क्रिएचर्सचे जॉज लावलेले आहेत. हा जो मधला जॉ आहे तो शार्कचा आहे, इकडचा आहे तो हॅमरहेडचा आहे. तसंच असे प्रत्येकाचे असे जॉज इथं लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता त्यांचे दात कसले आहेत, धारदार. एकदम असे काट्यासारखे त्यांचे दात आहेत. आणि हा आहे रेप्टाईल्सचा सेक्शन, जिथं साप, सरडा किंवा असे मगर वगैरे या सगळ्यांचा इथं सेक्शन आहे. आणि या ठिकाणी हे प्राणी आणि त्यांची स्पीड काय आहे हे लिहिलं आहे. इकडं हे जे आहे ते फिनवेलचा सापळा आहे. बघा केवढा मोठा आहे हा. तर हे म्युझियमचं ॲप आहे. ते ॲप घेतलं की तुम्हाला 3D मध्ये बघायला मिळणार की या व्हेल विथ स्किन कसा दिसतोय. हे बघा असं दिसतंय स्क्रीनवर. आणि इथं हे ह्युमन इव्होल्युशन बाबतीत लिहिलेलं आहे की कुठल्या कुठल्या एरियामध्ये कुठल्या टाईपचे त्यांना स्कल मिळाले. तुम्ही बघू शकता की प्रत्येक स्कलचा डिफरंट शेप आहे. मध्ये ह्युमन्स जे होते ते काय काय वापरून त्यांचे वेपन्स बनवायचे हे शाळेत असताना पण आम्हाला शिकवलेलं की हे बोन्स वगैरे शेप देऊन त्यांना हत्यारमध्ये ट्रान्सफॉर्म केलेलं आहे. तर इथं असे ब्लेड्स टाईप हत्यार आहेत आणि इथं असे ॲरोज, एक ॲरॉन. बाकी हे त्या काळातले भांडी वगैरे कशी होती इथं थोडे, तिथं थोडे. त्याचबरोबर इथं जे कुऱ्हाड वगैरे असतात त्या कशा होत्या त्या इथं दाखवलेलं आहे. मेडिवल टाइम्समध्ये जे वॉर झालेलं त्याचे स्पियर्स, हेल्मेट्स, स्वॉर्ड्स. त्या VR-मध्ये त्यांनी एक्झॅक्टली काय सांगितलं ते माहीत नाही, कारण ते चेकच्या लँग्वेजमध्ये होतं. पण सगळ्या त्या व्हिडिओवरून मला एवढं समजलं की ते काहीतरी एव्होल्युशनशी रिलेटेड होतं की आधीच्या काळात कसं होतं आणि फ्युचरमध्ये कसं असणार आहे वर्ल्ड. मी जसं स्टार्टिंगला म्हणलेलो की इथे वेगवेगळ्या प्रकारचे फॉसिल्स आणि मिनरल्स आहेत. फॉसिल्स तर आपले बघून झाले, हे आहेत इथले मिनरल्स इकडून तिकडंपर्यंत. हा पूर्ण सेक्शन आणि हे आणि पूर्ण जी म्युझियमची रूम आहे ती फुल मिनरल्सनं भरलेली आहे. ज्यांना जिओलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ही जागा खूप चांगली आहे. आणि मला इथे एक मिनरल दिसला आहे हा,
तर जो मिनरल आहे त्याचं नाव स्कॉलेसेट आहे आणि त्या महाराष्ट्र राज्यामधल्या नाशिक जिल्ह्यातून कलेक्ट केलेला आहे आणि प्रागच्या म्युझियममध्ये ठेवलेला आहे. जवळपास 2 तास मी या म्युझियममध्ये स्पेंड केले आणि जो एक्सपिरियन्स होता तो चांगला होता. मी तुम्हाला ऑलमोस्ट 30-40% म्युझियम दाखवलं. जे नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे ते म्युन्सिपल लायब्ररी असणार आहे. तर प्रागच्या म्युन्सिपल लायब्ररीमध्ये तुम्ही माझ्या मागं ते बुकचं टॉवर बघू शकता. हा जो बुक टॉवर आहे तो एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे आणि कन्सिडर्ड ॲज प्राग्स वन ऑफ द मोस्ट इंस्टाग्राम पोस्ट. लोक इथं लाईनमध्ये उभारतात. ती तुम्ही लाईन किती आहे बघू शकताय. अजून बाहेरपर्यंत पण आहे पण लोक लाईनमध्ये उभारून इथं फोटो काढतात. लाईन जी आहे ती इथंपर्यंत बाहेरपर्यंत आलेली आहे. या लायब्ररीमध्ये जवळपास 20 लाख म्हणजेच 2 मिलियन पुस्तकं आहेत ज्यामध्ये चेक लिटरेचर आणि इंटरनॅशनल बुक्स पण त्यामध्ये आहेत. राईट नाऊ आय एम हिअर ॲट ओल्ड टाउन स्क्वेअर आणि हा जो रोड आज जातो आहे तो आहे चर्च ऑफ आवर लेडी बिफोर टीन, ज्याला लोकल टीन चर्च असं सुद्धा म्हणतात. तो चर्च आतून खूप सुंदर होता पण अनफॉर्च्युनेटली फोटोग्राफी अलाउड नव्हती. तर या चर्चमध्ये हे असे 2 टॉवर आहेत. त्यातला एक टॉवर छोटा आणि एक टॉवर मोठा आहे. त्याला छोट्या टॉवरला ईव टॉवर आणि मोठ्या टॉवरला ॲडम टॉवर असं पण म्हणतात. या चर्चचं जे कन्स्ट्रक्शन होतं ते मिड 14th सेंचुरीमध्ये चालू झालेलं आणि ते अर्ली 16th सेंचुरीमध्ये कंप्लीट. तर आता मी आलेलो आहे माझ्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. ते हे आहे. तुम्हाला हे बघून एक नॉर्मल शॉप वाटत असेल बट याच ठिकाणी युरोपचे मोस्ट मिस्टिरियस सिक्रेट्स इथं लपलेले आहेत. तर हे एक अल्केमिकल म्युझियम आहे जिथे आत्ता मी तिकीट्स घेतलेले आहेत. अजून अर्ध्या तासानं ती गायडेड टूर सुरू होणार आहे. हे जे तिकीट आहे ते रेग्युलर तिकीट 10 युरोला आहे आणि मी स्टुडंट असल्यामुळे मला हे 8 युरोला मिळालं. ही एक गायडेड टूर असल्यामुळं मला आत बोलता येईल किंवा नाही पण येईल माहीत नाही. त्यामुळं याबद्दलची मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला आत्ता थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे जे म्युझियम आहे ते 2002ला इकडे एक फ्लड आलेली त्यामुळं त्यावेळी हे डिस्कवर झालेलं आहे. त्यावेळी ह्याचा सगळा शोध घेतला त्यावेळी असं सापडलं की डेट्स बॅक टू 16th सेंचुरी ज्यावेळी इथं किंग रुडॉल्फ रूल करत होता आणि तो असं सायन्स, ॲस्ट्रॉलॉजी आणि अल्केमी बाबतीत असं ऑब्सेस होता. त्यावेळी त्यानं जॉन डी आणि एडवर्ड केली नावाच्या फेमस अल्केमिस्टना इकडं इन्व्हाइट केलं. हे एक लॅब आहे. तिथं वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स कॅरी आऊट केले गेले. जसं की परीस ज्याला म्हणतो आहे फिलॉसॉफर स्टोन तो शोधायचा प्रयत्न झाला. परत मेटलला गोल्डमध्ये कसं कन्वर्ट करता येईल याचे सगळे एक्सपेरिमेंट इथं कॅरी आऊट केले गेलेले आहेत. ज्यावेळी इथं 2002ला फ्लड आली त्यावेळी जेव्हा डिस्कवर झालं तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रिझर्व केलेले फ्लास्क होते, फर्नेसेस होते, त्यानंतर मिस्टेरियस पावडर्स, हर्ब्स हे सगळं होतं आणि इथनं टनल्स होते जे ज्यूइश क्वार्टरला आणि ओल्ड कॅसलला जाऊन मिळत होते. जी लॅब आहे ती वर्ल्डमधली एकमेव सर्वायविंग अल्केमिकल लॅब आहे आणि विजिटर्स त्याला असं प्रेमानं म्हणा किंवा असं चेष्टेनं म्हणा की प्रागमधलं हॉगवर्ड्स असं पण म्हणतात. लॅबोरेटरीला व्हिजिट करून झाली. जस्ट आम्ही आत्ता बाहेर आलो. जवळपास एवढे सगळे लोक होते. एकदम मिस्टेरियस आणि क्रीपी जागा होती. जागा छोटी होती. अर्धा तास टूर होती. खरं जी होती ती मजा आली. एक गोष्ट बरेच दिवसापासून सांगायची होती म्हणजे एस्केलेटर बघा केवढे फास्ट आहेत.
आणि केवढे लांबपर्यंत आहेत. बर्लिनमध्ये एकदम स्लो आणि कमी लेंथचे आहेत, त्यामुळे इथं 2 दिवसात मी 2 वेळा पडता वाचलो. मी ट्रेडेलनिक स्वीटच्या एका शॉपमध्ये गेलेलो आणि ते वन ऑफ द फेमस स्वीट इन प्राग आहे. मी असं ऐकलेलं की ते ॲक्च्युली बुडापेस्टचं स्वीट आहे आणि प्रागमध्ये ट्रेंड व्हायले, पण ते प्रागमधलं पण स्वीट आहे आणि त्यांच्याकडं ते वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये अवेलेबल होतं. जसं स्ट्रॉबेरी झालं, व्हॅनिला झालं, व्हॅनिला आईस्क्रीम वगैरे. तर मी दुबई चॉकलेटवाला घेतलेलं, त्यामध्ये पिस्ताशियो आणि चॉकलेट सॉसचं मिक्सचर होतं. टेस्टच्या मानानं ठीक होतं ते, जरा असं मला ओव्हर हाईप्ड वाटलं. जो आपला दिवस होता, आजचा दुसरा दिवस, तो इथंच संपलेला आहे. तर उद्या माझा शेवटचा दिवस आहे. उद्या दुपारी अराऊंड 3 वाजता माझी बस आहे बर्लिनची. आजच्यासारखंच लवकर उठून मला उद्या थोडे स्पॉट्स चेकआउट करायचे आहेत. तर हा व्हिडिओ आता इथंच संपतो आहे. मी तुम्हाला उद्या सकाळी भेटतो.